मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात देशभरात आज गणेश आगमन होणार आहे आणि मी आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर जे आहे त्याच्या इथे आहे। माझ्या मागे पाहिलं तर मोठं केरळचं असणारं पद्मनाभ स्वामींचं मंदिर जे आहे त्या मंदिराचा देखावा यंदा यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला केला जाणार आहे। अगदी काही वेळात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि या भला मोठ्या श्री स्वामी पद्मनाभ स्वामी जे आहेत त्यांच्या मंदिरात त्यांची स्थापना होणार आहे आणि पुढील 10 दिवस गणपती बाप्पांची मूर्ती इथेच विराजमान होणार आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक या संपूर्ण परिसरात उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून गणपती बाप्पाच्या एक छबी पाहण्यासाठी ते सर्वच जण उत्सुक आहेत। सर्वच जण त्यासाठी इथे येऊन थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। रांगोळ्यांची सजावट असेल, त्यासोबतच ढोल ताशा पथकांचा नाद असेल, बँड पथक असेल, अशा वेगवेगळ्या पथकांकडून गणपती बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। आज 11:11 मध्य प्रदेशचे जे चित्रकूट इथले श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य जे आहेत तर त्यांच्या हस्ते या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। 11:11 याच गणपती बाप्पांच्या जे आपण पाहतोय हे मंडळ इथे स्थापना होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं की इथे सजावट जी आहे ती सुरू होती आणि अनेक दिवसांपासून ही जी ढोल ताशा पथक असतील त्यासोबतच कार्यकर्ते असतील हे उत्सुक असतात आणि अखेर तो दिवस आज आलेला आहे। अगदी काही वेळामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।